आणि आता मुंबईतल्या बेघर मुलांसाठी विघ्नहर्ता ठरणाऱ्या एका सामाजिक संस्थेची बातमी। मुंबईच्या आकर्षणापोटी परराज्यातून पळून येणाऱ्या मुलांना पुन्हा एकदा घरी सुखरूप पोहोचवण्याचं काम समतोल नावाची एक संस्था करते। नुकतंच समतोल या संस्थेने 9 राज्यातून पळून आलेल्या 71 मुलांची घर वापसी केली आहे। 16 ते 22 ऑगस्ट दरम्यान ही मुलं वेगवेगळ्या राज्यातून मुंबईत दाखल झालेली होती। गणपतीच्या काळात मुंबईत पळून येणाऱ्या मुलांचं प्रमाण वाढत असल्याची माहिती समतोलच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे। समतोल संस्था पळून येणाऱ्या मुलांच्या पालकांचं समुपदेशन करण्याचं कामही करते। अशी कारणं दिसली आहेत की जे देखावे आहेत, मोठे मोठे देखावे आहेत, लाइटिंग आहे, या सगळ्या रोषणाईला घेऊन, आकर्षणाला घेऊन मुलं गणपतीचे देखावे बघण्यासाठी आलेले आहेत, घरी न सांगता आले आहेत। आणि त्यातली लोकल मुलंही संख्या जास्त आहे आणि बाहेरचीही आहे। त्यामध्ये मुलांना मोबाईल्स, जे कॅमेरेवाले मोबाईल आहे किंवा टॅब्स आहे किंवा अशा ज्या काही वस्तू रोज हाताळताना मुलं दिसतात, ते त्या मुलांनाही हवे आहेत।